ओम श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो. आजचा हा संदेश प्रत्येक त्या व्यक्तीसाठी आहे जी दिवसभर मेहनत करते, रात्रंदिवस कष्ट करते, पण महिन्याच्या शेवटी एकच प्रश्न पडतो की इतका पैसा कमावूनही माझ्याकडे पैसा का टिकत नाही. जर तुमच्याही आयुष्यात हा प्रश्न वारंवार येत असेल तर आजचा हा संदेश शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण कदाचित आज स्वामी समर्थ तुम्हालाच काही सांगू इच्छित आहेत. मित्रांनो, अनेक लोक म्हणतात की माझं नशीब खराब आहे, लक्ष्मी माझ्याकडे टिकत नाही, किती कमावलं तरी हातात माझ्या काहीच राहत नाही. पण स्वामी म्हणतात, बाळा, आधी स्वतःला हा प्रश्न विचार, मी पैशांचा आदर करतो का? कारण जो पैशाचा आदर करत नाही त्याच्याकडे पैसा जास्त काळ राहत नाही. मित्रांनो, पैसा हा फक्त नोटांचा कट्टा नाही, तो आपल्या कष्टांचा, प्रामाणिकपणाचा आणि जबाबदारीचा आशीर्वाद असतो. स्वामी म्हणतात, लक्ष्मीला अहंकार आवडत नाही आणि लक्ष्मीला उधळपट्टीही आवडत नाही. आज आपण स्वतःला विचारूयात की मी गरजेपेक्षा जास्त खर्च करतो का? दुसऱ्यांना दाखवण्यासाठी खर्च करतो का? उगीच कर्ज काढून ऐशो आराम करतो का? जर उत्तर हो असेल तर बदलाची सुरुवात आजपासूनच करा. स्वामी भक्तांनो, मित्रांनो, स्वामी भक्त म्हणजे फक्त पूजा करणारा नाही, तर प्रत्येक पैशांचा योग्य उपयोग करणारा माणूस. कारण कष्टाने कमवलेला पैसा योग्य ठिकाणी वापरला तर तो आशीर्वाद बनतो, पण दाखवण्यासाठी खर्च केला तर तो दुःखाचं कारण बनतो. आणखी एक प्रश्न स्वतःला विचारा की मी आई वडिलांचा, गुरूंचा आणि अन्नाचा आदर करतो का? कारण ज्या घरात श्रेष्ठांचा अपमान होतो तिथे मनशांतीही राहत नाही आणि पैसा टिकणंही कठीण होतं. मित्रांनो, स्वामी भक्तांनी प्रामाणिकपणा कधीच सोडू नये. फसवणूक करून, खोटं बोलून किंवा चुकीच्या मार्गाने आलेला पैसा क्षणिक आनंद देईल, पण कायमचा नाही. स्वामी म्हणतात, सत्याचा मार्ग कठीण असतो, पण त्याच मार्गावर खरी लक्ष्मी चालत असते. स्वामी भक्तांनो, जर हा संदेश तुमच्या मनाला स्पर्श करत असेल तर व्हिडिओला आत्ताच लाईक करा. आणि हा संदेश जर तुम्हाला लागू होत असेल तर मी खाली जॉईन बटन दिलेलं आहे, त्या बटनावर क्लिक करून आपल्या स्वामी परिवाराचा भाग बना. तुमच्या सहकार्यामुळे असे आध्यात्मिक संदेश लाखो भक्तांपर्यंत पोहोचतात. मित्रांनो, आजपासून 3 संकल्प करा. त्यातील पहिला संकल्प म्हणजे कमाईचा काही भाग चांगल्या कार्यांसाठी ठेवायचा. दुसरा, अनावश्यक खर्च टाळायचा. आणि तिसरा संकल्प म्हणजे रोज सकाळी आणि रात्री मनापासून एकदा म्हणायचं, श्री स्वामी समर्थ. कारण जिथे श्रद्धा असते तिथे योग्य निर्णय येतात आणि योग्य निर्णयांमुळेच जीवनात स्थैर्य येतं. मित्रांनो, लक्षात ठेवा, स्वामींची कृपा म्हणजे फक्त भरपूर पैसा मिळणं नाही, तर जे मिळालं आहे त्यात समाधान, सुयोग्य वापर आणि प्रामाणिक मार्गाने प्रगती करण्याची बुद्धी मिळणं आहे. आज जर पैसा टिकत नसेल तर निराश होऊ नका. आजपासून स्वतःमध्ये छोटे छोटे बदल करा आणि विश्वास ठेवा, बदल तुमच्यापासून सुरू झाला की कृपा ही तुमच्यापर्यंतच पोहोचते. माझ्या प्रिय बाळा, तू पैशासाठी खूप धावलास, आता थोडा वेळ माझ्याकडेही ये. तुझ्या कष्टांची किंमत मला माहिती आहे, तुझ्या डोळ्यातील चिंता मला दिसत आहेत, तुझ्या मनातील भीती मला समजते आहे. तू फक्त प्रामाणिक राहा, कष्ट करत राहा आणि माझ्यावर विश्वास ठेव. तुझ्या घरात सुखही येईल, समाधानही येईल आणि योग्य वेळी लक्ष्मीचाही आशीर्वाद मिळेल. आज रात्री झोपण्यापूर्वी दोन्ही हात जोडून एवढंच म्हण की स्वामी, मला फक्त पैसा नको, तर प्रामाणिकपणे कमवण्याची बुद्धी, योग्य प्रकारे वापरण्याची समज आणि तुमची कृपा आयुष्यभर द्या. आणि मग लक्षात ठेवा, भिवू नकोस बाळा, मी तुझ्या पाठीशी आहे. हे स्वामींचं वाक्य तुम्हाला नक्कीच आठवत चला, जेणेकरून या एका वाक्यामुळे तुमच्या आयुष्यभर तुम्हाला स्वामींचा आधार मिळणार आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, श्री स्वामी समर्थ असं कमेंटमध्ये टाईप करा, जेणेकरून तुमच्याकडे लक्ष्मी लवकरात लवकर येईल. आणि तसेच हा व्हिडिओ अनेक भक्तांपर्यंत शेअर करा. मित्रांनो, असेच आध्यात्मिक व्हिडिओ तुम्हाला पाहायला आवडणार असतील तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.